हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता 2 दिवसांवर येऊन टिपलेली आहे आपली वटपौर्णिमा आणि आपल्यासाठी ना म्हणजे गृहिणी हाऊसवाईफ कोणीही लग्न झालेल्या मुलींसाठी बायकांसाठी ना हा दिवस खूप खास असतो। म्हणजे त्या दिवशी त्यांना नटणं थटणं बाकीचं काय काय करणं या सगळ्या गोष्टी त्या खूप वर्षापासून या गोष्टीची वाट बघत असतात। सो चला आपलंही तसंच काहीसं आहे आणि तयार व्हायला कोणाला नाही आवडत आणि तो आपला हक्क आहे। सो छान तयार तर होणारच आहो, पण आज तुमच्यासोबत मी वटपौर्णिमेसाठी कुठली साडी घालणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि कमेंट करून नक्की सांगा साडी कशी आहे वगैरे ते। चला मग आता तुमच्यासोबत मी शेअर करते। तर ही आहे मस्त अशी चंद्रकोर साडी आहे जी मला गिफ्ट मिळालेली आहे, मी काही खरेदी केलेली नाही। सो ही साडी माझ्या काकूने गिफ्ट केलेली आहे एका कार्यक्रमासाठी। सो कशी वाटते, ब्लाउज वगैरे मी अजून काही स्टिच केलेला नाहीये। सो मला असं वाटतं की ब्लाउज मी नंतर स्टिच करेल सध्या जो आहे, कारण की इतक्या गर्दीमध्ये कुणी मला डायरेक्ट आता लगेच तर कोणी स्टिच करून देणार नाही। पण याच्यावरती मॅचिंग आहे आणि छान आहे की वटपौर्णिमेसाठी मला छान ग्रीन कलर मिळाला आहे। सो मी आता ती वेअर करेल, तर कमेंट करून नक्की सांगा की साडी कशी आहे। आणि चला याच्याबरोबर आणखी काहीतरी मला करायची इच्छा आहे जी तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेल। सो काहीतरी DIY आहे जे की मला वटपौर्णिमेसाठी कामं येणार आहे। सो ते बघत राहा। तर काल मी एका लग्नासाठी बाहेर गेले होते आणि तर तो सगळा जो पसारा आहे ना साडी वगैरे ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवायचं होतं। शॉर्टमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की ॲज अ गेस्ट म्हणून आपल्याला बाहेर जायचं असेल तर सिम्पल मेकअप लुक कसा करायचा आणि तोच मी केला होता। म्हणजे कधीही कुठेही काही जायचं असेल ना फंक्शनला तर त्यावेळेस मी असा सिम्पल मेकअप लुक करते। तर मला स्वतःला जास्तीचं आवडत नाही, म्हणजे स्वतः असं काहीतरी घरचं लग्न वगैरे असेल किंवा आता वटपौर्णिमा असेल त्यावेळेस तुम्ही बघायलाच तर त्यावेळेस मग थोडासा डार्क वगैरे चालतो। पण इतर वेळेस असं होतं ना की खूप अति झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे मी तो करत नाही। आणि त्यानंतर मग मम्मीकडे गेलेले होते तर साडी वगैरे काढलेली होती, त्यामुळे ते बांगड्या वगैरे सगळं काही ना व्यवस्थित आता ठेवून देते। पुन्हा आपल्याला वटपौर्णिमा वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी सगळंच लागणार आहे आणि त्यावेळेस असं होईल की पुन्हा वेळेवर सापडणार नाही आणि म्हणून वेळेच्या वेळेवर ना गोष्टी ठेवल्या ना की आपल्यालाही सोपं जातं आणि घरात पसाराही कमी होतो। चला तर मग बाकीच्या काही ज्या गोष्टी होत्या ना त्या आवरते। त्यानंतर सकाळी आज आमच्याकडे म्हणजे हा जो मुलगा बघताय तो आणि त्याचा भाऊ ते पहिले आमच्या घराच्या समोरच्या घरात राहत होते, त्यानंतर आता ते दुसरीकडे राहायला गेले आणि त्यामुळे ना ते आलेले होते बऱ्याच दिवसापासून त्यांना यायचं होतं इकडे। सो ते आले, क्रिकेट वगैरे यांचं सगळं आणि हे सगळं फक्त याला क्रिकेट खेळायचं होतं म्हणून खूप दिवसानंतर आला होता। त्यामुळे ना मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवला, नाश्ता झाला, पुन्हा यांचे वेगवेगळे गेम्स चालू झाले आणि असं झालं होतं इतक्या दिवसांनी भेटलाय तर इतके काय काय खेळून काय नाही असं त्यांना झालेलं होतं। चल म्हटलं चला मुलं आलेले आहे काहीतरी मस्त, आणि आज संडे पण आहे म्हणून आज भरलं वांग्याची भाजी बनवली होती, शेपूची भाजी, आमरस, भात, चपाती असं साधं सुद्धा जेवण बनवलेलं होतं। इकडे मुलांची मस्तीही चालली होती आणि त्याचबरोबर माझं जेवण बनवायचं आहे। आता हा बिझनेसचा जो गेम आहे ना काही रूल्स चेंज जरा चाललं होतं, त्यामुळे मला सारखे तिकडे बोलवत होते की हा रूल्स कोणता आहे वगैरे असं चाललं होतं। आणि ना मुलांना शेवटी आपले जुने मित्र, आपल्याला कसं आपली जुनी माणसं भेटल्यावर आनंद होतो तसंच त्यांना इतका आनंद झाला होता की एकानंतर एक असे त्यांचे इतके सगळे गेम्स इथे चालू होते आणि इथे काहीतरी त्यांचं चाललेलं होतं ते मी त्यांना सांगत होते जे की मला आता आठवत नाही आहे। आणि बघा इकडेही मस्त चाललेला होता, सगळा पसारा घालून ठेवला आहे मुलांनी। पण चला आता कुकरमध्ये ना झटपट म्हटलं मसाला भरली वांगी बनवायची होती, तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि जे नॉर्मल आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते वाटण केलं
आणि शेंगदाण्याचा कूट होता, त्यामध्ये मसाला, मिरची, हळद, मीठ सगळं भरून वांगी अशी भरून घेतली. आणि त्यानंतर बघू शकतात मसाला छान परतला आहे, तेलही सुटलेलं आहे आणि छान असं आणखी 2 मिनटं मी परतवून घेते. आणखी थोडासा तेल सुटलं की त्यामध्ये ही वांगी अशी घालायची आणि कुकरला झाकण लावून ठेवायचं. आता वांगी थोडीशी मोठी आहे पण खायची तर भरली वांगीच होती, त्यामुळे मोठी तर होईना तशीच वांगी घेतली. आणि ना आता मुलांना एवढं वांगी आवडत नाही पण त्यामध्ये बटाटा आवडतो, त्यामुळे मी एक बटाटा यामध्ये घातला आहे, कारण की माझ्या अनुला वांग्याच्या भाजीमधला बटाटा खूप आवडतो, त्यामुळे त्यामध्ये एक मी बटाटा पण घातलेला. आणि आता छान असं ते मिनिटभर परतवून घ्यायचं. त्यानंतर पाणी घालायचं आणि 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये आपोआप मस्त अशी वांगी शिजली जातात. आता ही फ्रीजमध्ये ठेवलेली होती, त्यामुळे 2 शिट्ट्या घ्याव्या लागतात. आणि ज्यावेळेस डायरेक्ट बाजारातून आणलेली असतात ना, त्यावेळेस जर करायला गेले तर 1 शिट्टीमध्ये मस्त अशी भरली वांग्याची भाजी होते. चला मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा. आणि नवीन कुकर इतका मला फायद्याचा ठरतोय ना की झटपट अशा खूप पटापट आपल्या भाज्या वगैरे होत आहे. त्यानंतर चपाती बनवायला घेतली. आमरस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता. म्हटलं आता मुलं आलेली आहे तर काहीतरी गोड व्हायला पाहिजे. आणि आंबे आपल्या घरात आता सध्या जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत आंबे असतातच. आणि म्हटलं आता सगळं झालं होतं, भांडी वगैरे सगळं घासून झालं, मुलं खेळत होती, म्हटलं तोपर्यंत आपल्याला सगळं आवरून घेऊया आणि गरमागरम मग चपाती भाकरी काय बनवायचं आहे ते बनवूया. आता भाकरी मी म्हटले कारण की मिस्टरांना बनवायची होती ज्वारीची भाकरी आणि भरल्या वांगीसोबत मला आवडते बाजरीची भाकरी. आणि जसं की तुम्ही बघितलंच मी गव्हाचं पीठ दळून आणलं, त्याचबरोबर ज्वारी, बाजरी हे सगळं आम्ही दळून आणलेलं होतं, कारण की आता बाजरी हे संपवायची होती मला खूप दिवस झाले त्यामुळे. आणि बाजरीची भाकरी घरामध्ये मी फक्त एकटीच खाते, त्यामुळे अशा भाज्या असल्या की मी रोज एक भाकरी बनवते. आणि म्हणजे 1 किलो होती ती, म्हटलं एकदाची संपून गेली ना तर मग टेन्शन नाही राहणार खराब होण्यापेक्षा. चला आता इकडे भाकरी बनवायला घेतलं. आणि आता भाकरीबद्दल सांगायचं झालं तर भाकरी मला अजिबातच येत नव्हती, म्हणजे तिला करण्यात गॅस इतका वाया जायचा की 2-3 वेळा ती मोडून त्यानंतर ती तव्यावर जायची. पण आता बऱ्यापैकी जमायला लागलेले आहे. आणि त्यातही आता इतका गॅप होतो ना भाकरी बनवण्यामध्ये का पुन्हा जमायला लागली की पुन्हा मी विसरून जाते. चला आता पीठ वगैरे ते मळून घेते. चला तर तुम्ही बघितले जशी कशी बशी भाकर आपल्याला जमलेली आहे. आणि त्यानंतर आपली वांग्याची भाजी पण एवढी मस्त झालेली होती ना तर काय सांगायचं. चला तर वांग्याची भाजी, भाकरी, शेपूची भाजी आणि त्याचबरोबर मस्त असा आमरस, असं मस्त असं जेवण असलं ना तर विचारायलाच नको. आणि संडे स्पेशल म्हटलं ना की ते काही का असे ना, भाजी भाकरी असे ना, पण आवडीचं असलं ना की अगदी मस्त जेवण होऊन जातं. आणि बाजरीची भाकरी वगैरे तर मला आवडतेच. चला मुलांचं खेळून वगैरे झालं होतं आणि मिस्टरचं इथं काम चाललेलं होतं आणि म्हटलं चला आता सगळेच एकत्र जेवायला बसूया. वाजले होते 1:45 आणि आमचं जेवणाचं टायमिंगच 1:30-2चा आहे, त्यामुळे मग सगळ्या गोष्टी वगैरे मी इथं आणून ठेवल्या. शिवांशनेही हात धुवून घेतले आणि त्यांना लाईट गेलेली होती, माहीत नाही अचानक काय झालेलं, त्यामुळे गरमही इतकं होत होतं की असं वाटायचं की पाऊस वगैरे पडतोय का, पण पाऊस वगैरे काही आला नाही.
चला सगळं जेवण इथे आणून ठेवलं, मुलांनीही हात धुवून घेतले आणि आता सगळे मस्त आता जेवण करणार होतो. आणि मुलांना शिवांशला ना असं जेव्हापासून त्याची आत्या आलेली होती ना, तर आम्ही सगळे असं राऊंड करून जेवायला बसायचो आणि त्याला तीच सवय लागली. म्हणजे आम्ही चौघं जरी असलो ना तरी तो म्हणतो की राऊंड करून बसा. आत्ताही त्याचं तेच चालू होतं आणि त्यांना मुलांचा आनंद बघा ना, बरोबरीची मुलं असली नाही की त्यांनाही तितकाच आनंद होतो. आणि मग चला सगळ्यांना आता जेवायला वाढून देते. चला संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. चहा पाणी झालंय आणि मी जरा निवांत बसले आणि तुम्हाला बोलले होते काहीतरी DIY बनवणार आहे, तर ते होतं एक काहीतरी. तर जसं तुम्हाला बोलले की चंद्रकोरची साडी घालणार आहे आणि त्यामुळे म्हटलं चला काहीतरी मस्त असं DIY बनवूया. तर जे काही एक व्हिडिओ बघितलेला होता आणि म्हटलं चला चंद्रकोरची हेअरपिन बनवूया, जेणेकरून ती छान हेअरस्टाईल करताना आपल्याला लावता येईल. आणि ही वॅक्सची स्ट्रिप्स आहे, त्यापासून मी आता माझ्याकडे एक छोटासा वेल्वेटचा कपडाही होता आणि म्हटलं चला त्यापासून बनवूया. सो सिम्पल असं ही स्ट्रिप्स घ्यायची आहे आणि त्यानंतर तिला चंद्रकोरच्या शेपमध्ये आपल्याला कट करायचं आहे. सोबतच पिन लागणार आहे आपल्याला या ठिकाणी. खूप झटपट आणि इझिली आपल्याला घरच्या घरी या गोष्टी तयार होत आहे. सो करून बघायला कधीतरी काहीच हरकत नाहीये. त्यामुळे म्हटलं चला मस्त असा एक छोटासा DIY. आणि तुम्हालाही DIY बघायला आवडतात का नक्की कमेंट करा. म्हणजे माझ्याकडे आणखीन भरपूर अशा आयडियाज आहे की ज्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकते अशा. त्यानंतर ना त्याच शेपमध्ये वेल्वेटचा जो कपडा होता ना तोही थोडासा एक्स्ट्रा कट केला, कारण की तो आपल्याला आतल्या बाजूला अशा पद्धतीने त्याला कट लावून आहे ना फोल्ड करायचं होतं. सो आधी मी याच्यामध्ये ना मी ग्लूगनचा वापर केलेला आहे की त्याऐवजी तुमच्याकडे जी कुठलीही ट्यूब असेल ना किंवा फॅब्रिकचा फेविकॉल असेल ना तोही तुम्ही लावला या ठिकाणी तरीही होईल. आणि चला आता हे बघा ग्लूगन होती जे असेल ते, कारण की आपल्याला तर आता इमर्जन्सीमध्ये म्हणजे लागणार होतं मला. मग जे आहे त्यामध्ये मी करून बघितलं, ग्लूगनने केलेलं आहे. आणि बघू शकतात आपल्याला हवं तसं आपण वेगवेगळ्या कपड्यांचं किंवा एखाद्या कागदाचं वगैरेही करू शकतो. सो चला तर तशा पद्धतीने सगळं आतल्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने ना दोन्हीही चंद्रकोरच्या मध्ये मी युपिन टाकलेली आणि ग्लूगनने तिला पॅक केलेलं आहे. आता माझ्याकडे एक डायमंडची लेस होती आणि ती मी अशी दोन्ही बाजूने तिला राऊंड करून राऊंड शेपमध्ये थोडंसं हे केलंय आणि अशा पद्धतीने मस्त अशी ती छान झाली आणि आपण ती डायरेक्ट हेअरमध्ये लावू शकतो. सो कशी वाटली आणि तुम्हाला ती आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये